रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची चवी, राम रसाची चवी, आन रस रुचती केवी, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. विठ्ठल सांद्रनीलाम्बुदाभम् जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी मालां कंदरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नीलाम्बुज श्यामल कोमलांगं सीता समारोपित वामभागं पाणौ महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तीच बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे. शब्द सृष्टी आंगवे, सारस्वत आगवे जिव्हे सिये. वक्तृत्व गोडपणे, अमृता ते पारू म्हणे. रसभूती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण. अवतरविती निज खुण, हाताचडे संपूर्ण तत्वभेद. श्री गुरूंचे पाय, जय हृदय गिव सोने ठाय. तै एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारो मी आता. राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोन पदवी घेई जे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. प्रस्तुत प्रसंगी संकीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग विश्व हृदय संत सम्राट जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असून या
श्री राम नामाचा महिमा प्रगट करतात. विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ऐतिहासिक नगरीमध्ये, ज्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी राजांचे पिताश्री शहाजी राजे माताजी या ठिकाणी थांबल्या होत्या, असं ऐतिहासिक आपलं असणारं गाव, या गावामध्ये सुंदर असं हनुमंतरायांचं हे देवालय, आणि या हनुमंतरायांच्या पवित्र सानिध्यामध्ये या पेमगिरी गावामध्ये आज पवित्र अशा दिवशी आपण हरिनाम उत्साहाचा प्रारंभ करतो आहोत. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. प्रभू रामचंद्रांचं अवतीर्ण आजच्या दिवशी झालेलं आहे. भगवान आजच्या दिवशी अवतारा आलेले आहेत. भगवंताचं होणारं प्रागट्य हे संपूर्ण विश्वाला आनंददायी ठरणार असं आहे. भगवंताच्या प्रगट होण्याने पृथ्वीला आनंद होतो, पशु पक्ष्यांना, सर्व मानव मात्रांना, सर्वांना आनंद होतो. असा हा आनंदाचा क्षण आहे. प्रभूंचं प्रागट्य होणार आज रामनवमीचा दिवस आहे आणि आपल्या सप्ताहाचा आरंभही आज होतो आहे. आपल्या सप्ताहामध्ये प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय या दोघांचा उत्सव एकत्रित आपण संपन्न करत आहोत. आरंभ होतोय प्रभू रामचंद्रांच्या जयंतीने आणि सांगता नंतर होणार आहे हनुमंतरायाच्या जयंतीने. आज प्रभू रामचंद्रांची जयंती आणि आपल्या सप्ताहाचा प्रथम दिवस आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांचं काहीतरी वर्णन करावं, त्यांच्या नामाचं काहीतरी वर्णन करावं, म्हणून तुकोबारायांचा हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रथम दिवशी कोणता अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, अशी काही नियमावली आहे. त्या नियमावलीला अनुसरून प्रथम दिवशी मंगलपर अभंग घ्यावा. भगवंताच्या नामाचं वर्णन करणारा, भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा असा अभंग सेवेकरता घ्यावा असा दंडक आहे. म्हणून प्रथम दिवशी मंगल साधना करता. आज रामनवमीचाही दिवस आहे, म्हणून प्रभू रामचंद्रांचंच काहीतरी महात्म्य वर्णन करावं, म्हणून हा तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. संत महापुरुष प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेतात आणि अनुभव घेऊन तेच ज्ञान जगताला देतात. असे राम नामाचं महात्म्य सांगतायत. ते राम नामाचं महात्म्य स्वानुभूतीपूर्वक सांगतायत, स्वतः अनुभव घेऊन सांगतायत. या जगतामध्ये आपल्याला काही वर्ग पाहायला मिळतात. काही वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे की स्वतः परमार्थ तत्वाचा अनुभवही घेत नाही आणि त्याविषयी आपला अनुभवही प्रगट करत नाही. एक वर्ग असा आहे की परमतत्वाचा अनुभव त्याला आलेला नाही, पण तो परमतत्वाचा अनुभव आपल्याला यावा याकरता तो प्रयत्नशील आहे. आणि तो जर अनुभव सांगत असेल तर त्या परब्रह्म तत्वाचा अनुभव आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून तो त्याचा अनुवाद करतोय. एक वर्ग असा आहे की ज्याला परमतत्वाचा अनुभव आलेला आहे, पण त्या परमतत्वाचा अनुभव तो जगाला सांगत नाही. आणि एक वर्ग असा आहे की परब्रह्म तत्वाचा अनुभव त्यांना प्राप्त झालेला आहे आणि प्राप्त होऊन त्या परब्रह्म तत्वाचा अनुभव ते जगाला सांगतायत. असे चार प्रकारच्या भूमिका म्हणा, चार प्रकारचे वर्ग जगतामध्ये पाहायला मिळतात. क्रमाक्रमाने आपण त्याचं चिंतन करूया. एक वर्ग असा आहे की त्याला परब्रह्म तत्वाचा कोणताही अनुभव स्वतःला आलेला नाही आणि तो अनुभवही जगाला सांगत नाही. असा हा संसारिकत्वाचा वर्ग आहे. संसारी वर्ग आहे की जे नेहमी संसारामध्ये आसक्त झालेले जीव आहेत. त्यांना परब्रह्म तत्वाचा, परमार्थाचा कोणताही अनुभव आलेला नाही आणि अनुभव घेण्याकरता ते कार्यरतही नाही, प्रयत्नशीलही नाही. त्यांना परमार्थाचं काही देणं घेणं नाही, काही देणं घेणं नाही. केवळ संसारामध्ये आसक्त होणारा एक वर्ग आहे. त्याला परब्रह्म तत्वाचा अनुभवही आलेला नाही आणि तो अनुभवही तो जगासमोर प्रगट करून सांगत नाही. दुसरा असा एक वर्ग आहे की त्याला परब्रह्म तत्वाचा अनुभव मात्र आलेला नाही, पण तो अनुभव आपल्याला यावा याकरता तो प्रयत्नशील आहे. तो प्रयत्नशील आहे. त्या परब्रह्म तत्वाची प्राप्ती आपल्याला कशाद्वारे होईल
म्हणून त्याच्या अंतकरणामध्ये तळमळ निर्माण झालेली आहे. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा. अगदी माझा उद्धार कशाने होईल, काय मी उद्धार पावेन, मी उद्धार पावे. एक वर्ग आहे त्याला परमात्म तत्वाचा अनुभव मात्र आलेला नाही, पण तो अनुभव आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून प्रयत्नशील असणारा हा एक वर्ग आहे. तुकोबारांचा गोड अभंग आहे. महाराज म्हणतात, येतील अंतरी शिष्टांचे अनुभव तळमळी जीव तया सुखा. आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे ओळी संतांची. महाराज देवाकडे प्रार्थना करतायत. हा एक वर्ग आहे की त्याला परब्रह्म तत्वाचा अनुभव आलेला नाही, पण तो अनुभव आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून तो प्रयत्नशील आहे. हा तिसरा वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग असा आहे की त्याला परब्रह्म तत्वाचा अनुभव आलेला आहे, पण परब्रह्म तत्वाचा अनुभव सांगण्याकरता मात्र तो शिल्लक राहिलेला नाही. त्याला परब्रह्म तत्वाचा अप्रोक्ष अनुभव आलेला आहे. आत्मत्वाने त्याला परब्रह्म तत्वाचं ज्ञान झालेलं आहे, पण तो अनुभव मात्र तो जगासमोर प्रगट करत नाही. तो आपल्या मस्तीमध्ये आहे. यज्ञात्वा मत्तो भवती तृप्तो भवती आत्मा रामो भवती. तो आपल्या आत्मारामामध्ये संपन्न आहे, आत्मारामामध्ये मग्न आहे. असा एक वर्ग आहे तो ऋषित्वाचा मुनित्वाचा हा वर्ग आहे. हे ऋषी मुनी अनुभव संपन्न आहेत, परंतु ते गुफेमध्ये कुठेतरी कपाटामध्ये जाऊन गिरीकंदरामध्ये राहतात. आपल्याला प्राप्त झालेला परमतत्वाचा अनुभव जगाला सांगण्याकरता मात्र ते शिल्लक राहिलेले नाही. हा तिसरा वर्ग झाला. आणि चौथा वर्ग असा आहे की आपल्याला परब्रह्म तत्वाचा प्राप्त झालेला अनुभव हे जगासमोर प्रगट करतायत. हा वर्ग जो आहे तो संतांचा वर्ग आहे. विठ्ठल परब्रह्म तत्वाचा त्यांनाही आत्मत्वाने साक्षात्कार झालेला आहे. परब्रह्म रूपता त्यांना प्राप्त झालेली आहे. देवरूपत्व त्यांना प्राप्त झालंय, पण जगाला देवरूपता प्राप्त व्हावी म्हणून जगाला सांगण्याकरता तुका म्हणे आता उरलो उपकारा. सांगतात तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. त्यांचं काम झालेलं आहे. जे निष्कामता पावले परी तयाही कर्तव्य असे उरले लोकाला. स्वतः करता नाही, लोकांना हा आत्मबोध प्राप्त व्हावा म्हणून तो आपला हा महात्मा ते संत महापुरुष आपला अनुभव जगासमोर प्रगट करतात, जेणेकरून या जगाने हा अनुभव ऐकावा आणि तो अनुभव ऐकून या परमार्थामध्ये यावं, रत व्हावं म्हणून संत महापुरुष आपल्याला आलेला अनुभव जगासमोर प्रगट करतात. संत जे जे काही सांगतात ते सगळं आपल्या स्वानुभवातून सांगतात. मग संतांना प्राप्त झालेला जो अनुभव आहे, साध्याविषयीचा अनुभव कधी कधी जगासमोर प्रगट करतात, साधनाविषयीचा अनुभव कधी कधी जगासमोर प्रगट करतात. आम्ही जीवनामध्ये साध्य प्राप्त केलं, कोणतं साध्य प्राप्त केलं, कधी कधी साध्याविषयीचा अनुभव प्रगट करतात. आम्ही जीवनामध्ये साधन प्रगट केलं, आम्ही साधन साधलं, मग कोणतं साधन जीवनामध्ये केलं, कधी कधी साधनही सांगतात. या प्रकारचा दोन्ही पद्धतीचा अनुभव संत महापुरुष जगासमोर प्रगट करतात. मी 4 वर्ग सांगितले. एक वर्ग असा आहे की त्याला अनुभवही आलेला नाही, जगासमोर प्रगट करत नाही, ही संसारिकत्वाची भूमिका आहे. दुसरी भूमिका सांगितली, ज्यांना अनुभव आलेला नाही मात्र तो अनुभव संपन्नता आपल्याला प्राप्त व्हावी याकरता जो प्रयत्नशील आहे, अशी साधकत्वाची भूमिका हा साधकाचा दुसरा वर्ग आहे. तिसरा वर्ग असा आहे की ज्याला परब्रह्म तत्वाचा अनुभव आलाय पण सांगण्याकरता तो या जगतामध्ये शिल्लक राहिलेला नाही,
हा तिसरा वर्ग आहे साधुत्वाचा आणि चौथा वर्ग आहे संतत्वाचा, की ज्या महापुरुषांना अनुभवही आलेला आहे आणि अनुभव येऊन ते जगासमोर प्रगट करतायत. या संतत्वाच्या भूमिकेतलेच तुकोबराय आहे. आपल्या वारकरी संप्रदायाची हीच भूमिका आहे. आपल्याला जे तत्व प्राप्त झालं ते तत्व आपण जगाला दिलं पाहिजे. ते तत्व आपण जगाला दिलं पाहिजे. म्हणून आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच, स्वतःही आत्मतत्वाची प्राप्ती करून घ्यावी, करुणी चिंतन करवावे आणि का, अशी तुकोबरांची भाषा आपल्याला पाहायला मिळते. आप तरे त्या की कोण बराई और नको भलो नाम धराई. महाराज म्हणतात स्वतः तरुण गेलात, यात काय विशेष आहे? इतरांनाही तरुण जाण्याकरता मार्गदर्शन करावं, या भूमिकेतलं तुकोबारांचं जीवन आहे. म्हणून तुकोबारांनी त्यांच्या जीवनामध्ये साध्य ठरवलेलं आहे आणि साध्य ठरवून साधनामध्येही तुकोबाराय रत झालेले आहेत. तुकोबारांच्या जीवनातलं साध्य जर आपण पाहिलं तर तुकोबाराय सांगतात, तुकोबारांच्या जीवनातलं साध्य आहे एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. आणि त्या साध्याच्या प्राप्ती करता तुकोबारांनी जीवनामध्ये केलेली साधना जर कोणती असेल तर ती नामचिंतन रूपी साधना आहे. महाराज म्हणतात कोणी कोणती साधनं केली असतील मला माहित नाही, परंतु मज या कीर्तने विननार कोणीतरी काही केली आचरणे, कोणीतरी काही केली आचरणे, मज या कीर्तने विननाई. तुकोबाराय म्हणतात कोणी कोणती साधनं केली असतील मला माहित नाही, पण माझ्या जीवनामध्ये मी जी साध्य रूपता प्राप्त केली ती मात्र कीर्तनाशिवाय नाही. कीर्तन म्हणजे नामचिंतन, कीर्तन म्हणजे नाम साधना. भगवंताचं नामचिंतन आम्ही आमच्या जीवनामध्ये केलं. या नाम साधने व्यतिरिक्त कोणतीही साधना आम्ही आमच्या जीवनामध्ये केली नाही. दिनरजनी अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, अखंड भगवंताचं नामचिंतन करणं, या व्यतिरिक्त आम्ही कोणतीही साधना केली नाही. विठ्ठल विठ्ठल. या साधनेचं अनुष्ठान करत करत साध्य रूपता तुकोबारांना प्राप्त झाली. ही साध्य रूपता मानव मात्राला प्राप्त व्हावी म्हणून या साधनाविषयीचं महात्म्य तुकोबाराय लोकांना पटवून देत आहेत. ही जी साधना आहे, भगवंताचं नामचिंतन रूपी साधन आहे, ती आपल्याला परमतत्वापर्यंत लवकरात लवकर घेऊन जाणार आहे. हे वाट गोमटी वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. लवकरात लवकर आपल्याला परमतत्वापर्यंत घेऊन जाणारी ही नामचिंतन साधना अशी आहे. इतर साधनेंचं सांगता येत नाही. तुका म्हणे तपे घाली ती घालनी, परंतु वेशा उद्धरुनी नीली नामे. तप कधी जीवाचा घात करील सांगता येत नाही, पण भगवंताचं नामचिंतन ही अशी साधना आहे, अगदी वेशेचा सुद्धा उद्धार या रामनामाने झालेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती एक गणिका नावाची वेश्या आहे. तिने पोपट पाळलेला आहे आणि पोपटाच्या निमित्ताने ते राघव राघव असं म्हणते आणि राघव राघव म्हणून प्रभू रामचंद्रांचं नामचिंतन करता करता तिचा सुद्धा उद्धार झालेला आहे. अगदी सगळ्यांचा उद्धार व्हावा अशी सुखकर साधना, सुलभ साधना नामचिंतन आहे. म्हणून नामचिंतनाचं सौलभ्य अनेक पद्धतीने तुकोबाराय जगाला प्रगट करून दाखवतात. ही साधना अशी आहे की भरवशाची साधना आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेने. अगदी भरवशाची ही साधना आहे. तरले तर ती हा भरवसा. अनेक या नामचिंतनाने तरुण गेलेले आहेत. नामचिंतनाने प्राप्त होत नाही असं एकही साध्य या जगामध्ये नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. एका भगवंताचं चिंतन केल्यानंतर काय होणार आहे? सगळं होतं, सगळं होतं, सगळं होतं. एक मुमुक्षु त्याने तुकोबारांच्या मुखातली ही भाषा ऐकली. त्याने तुकोबारांना विचारलं, महाराज नामाने सगळं साध्य होतं? महाराजांनी सांगितलं, अरे नामाने सगळं साध्य होतं, सगळं. अगदी नामाने मुक्ती प्राप्त होते, भुक्ती प्राप्त होते, सगळ्या सिद्धी रिद्धी या सगळ्या गोष्टी नामाने साध्य होतात. त्या मुमुक्षुच्या अंतःकरणामध्ये शंका उत्पन्न झाली, नामाने सगळं प्राप्त होत आहे. नामाने ज्याचं आपण नामचिंतन करतो ते नामचिंतन आपण ज्या भगवंताचं करतो अशी भगवत रूपता नामाने साध्य होत असेल का? नामाने साध्य होते का?
अशी शंका त्याने तुकोबारांना विचारली. महाराज, तुम्ही म्हणता नामाने सर्व साध्य होत आहे, नामाने सगळं प्राप्त होत आहे, पण या परमात्म्याच्या नामाने नामरूपता, नामी रूपता म्हणजे भगवत रूपता प्राप्त होते का? महाराज म्हणतात भगवत रूपता निश्चित प्राप्त होते. तू एकदा त्याचं नाम तर घेऊन बघ. त्या परमात्म्याचं नाम घेतलं तर तुला पदवी प्राप्त होते, म्हणजेच रामरूपता प्राप्त होते. तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणात. राम नाम उच्चार केल्यानंतर होणार काय? राम नामाचा उच्चार केल्यानंतर रामरूपता प्राप्त होते. राम म्हणतात रामची होईजे. त्या भगवंताचं नाम चिंतन केल्यानंतर भगवत रूपता प्राप्त होते. राम उच्चार केल्यानंतर राम म्हणता म्हणता, राम म्हणता म्हणता, रामाचं चिंतन करता करता जीवाला राम रूपता प्राप्त होते. राम म्हणता रामची, या ठिकाणी चकार महाराज वापरतात. चकार हा नेहमी त्या एका विषयाची निश्चयात्मिका दर्शवून इतरांची अन्यांची व्यावृत्ती करण्याचं काम चकार करतो. राम म्हटल्यानंतर राम रूपताच प्राप्त होते, दुसरं काही नाही. राम म्हटल्याबरोबर राम रूपता प्राप्त होते. तुकोबारांचा अभंग आहे राम वर्णनामध्ये. राम चिंतन करता करता राम रूप केली, रामे कौसल्या माऊली. रामाचं चिंतन करता करता कौसल्या माता ही राम रूप झाली. हे जे राम नाम आहे, हे राम नाम दिसायला जरी सामान्य असलं तरी राम नामाचं महात्म्य संतांनी अनेक पद्धतीने गायलेलं आहे. हे राम सामान्य नाही. तुकोबारा सांगतात राम म्हणता नलगे मोल, नाम मंत्र नाही खोल. दोची अक्षराचे काम, दोनच अक्षराचे. भगवंताची अनेक नाम आहेत, त्या नामापैकी हे नाम अगदी सोपं आहे आणि सुलभ आहे. म्हणूनच म्हटलं की नाही राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे, जागा मागेले बहारे, शेवटचे गोड त्याची करेगा. अक्षरे सुलभ आणि सोपारे, जागा मागिले पहारे, शेवटीचे गोड तेची खरेगा. अगदी शेवट गोड व्हावा असं वाटत असेल, अगोदर या राम नामाचा उच्चार करावा. म्हणून बघा राम राम स्मरा, आधी 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 घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम. महाराजांचा गोड अभंग आहे. मैत्र केला महाबळी, कामा नये अंतकाळी, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम. नाही तरी यम दात खातो कर करा. हे राम नाम अगोदर घे. किती सोपं आहे राम नाम. दोची अक्षराचे काम, दोन्हीच अक्षराचं काम आहे. दोनच अक्षर आहे, रकार आणि मकार. दिसायला दोनच अक्षर आहेत, दिसायला दोनच अक्षर आहेत, पण हा मंत्र इतका प्रभावी आहे. ज्ञानोबरांचा एक गोड अभंग आहे. ज्ञानोबराय म्हणतात असायला काय, दोनच अक्षर आहे. एक रकार आहे आणि पुढे मकार आहे. रकाराच्या पुढे एक मकार मांडला तर राम शब्दाचा उच्चार होतो. पण हा राम शब्दाचा उच्चार तितका सामान्य नाही. तर हा राम शब्दाचा उच्चार आपल्याला भगवान शंकराच्या तुलनेला प्राप्त करून देणार आहे. पुढे एक मकार मांडी
माऊली म्हणतात रकारा पुढे एक मकार मांडिका काय होईल उतरसी समतुका शंभूचिया शंभूचिया समतुका उतरसी शिवत्वाला प्राप्त होशील. भगवान शिव ज्या पदवीवर आरूढ आहेत त्या पदाला तू प्राप्त होशील. सामान्य नामना राम दिसायला सामान्य असलं. एक सुंदर श्लोक आहे. रकाराचा उच्चार केल्यानंतर पहा राम शब्द म्हणताना काय होतं राम. राम म्हटल्यानंतर आपल्या मुखाचं उच्चाटन होतं आणि म म्हटल्यानंतर आपलं तोंड काय होतं बंद होतं. राम राम कारण म अक्षर गोष्ट आहे ना. म म्हटल्यानंतर ओठ चिकटतात. रकार म्हटल्यानंतर ओठ उच्चाटन होतं आणि मकार म्हटल्यानंतर ओठ चिकटले जातात. याचा सुंदर भावशास्त्रकारांनी सांगितलं. रकाराचा उच्चार केल्यानंतर रकार उच्चार मात्रेन रकाराचा उच्चार केल्यानंतर तोंड उघडलं जातं म्हणे. तोंड उघडल्यानंतर होतं काय रकार उच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम. आपण जेवढी काही पाप केलेली आहे राम म्हटलं की राम म्हणता बरोबर आपण केलेली सगळी पाप बाहेर टाकली जातात. सगळी पाप बाहेर येतात. कुणी म्हणेल मग ती बाहेर आलेली पाप परत आत जात असतील. असं नाही. बाहेर बहिर्निर्याती पातकम पुनः प्रवेशा अभावेच पुनः प्रवेश अभावेच मकारस्तु कपाटवत. पुन्हा पाप आत येऊ नये म्हणून म म्हटलं की मकाराने काय होतं ओठ एकत्रित केले जातात. ओठ एकत्रित होतात. पुन्हा त्या पापांचं उच्चाटन आत होऊ नये म्हणून मने आपलं तोंड बंद केलं जातं. असा हा राम नामाचा उच्चार आहे. विठ्ठल हे जे भगवंताचं राम नाम आहे ना हे भगवंताचं राम नाम भगवंताच्या 1000 नामांची बरोबरी करणार आहे. भगवंताची 1000 नाम आहेत. त्याला विष्णू सहस्त्रनाम असं म्हणतात. या विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताची 1000 नावं सांगितली. पण या सगळ्या 1000 नामांचं चिंतन करताना या सगळ्या 1000 नामाचं फल आपल्याला केवळ एका राम नामाने प्राप्त होत आहे. पार्वती माता विष्णू सहस्त्रनामाचं चिंतन रोज करत असे. पार्वती मातेचा नित्य विष्णू सहस्त्रनाम रोज नियमाने म्हणायचं. पार्वती माता विष्णू सहस्त्रनाम म्हणते. भगवान शंकर विचारतात पार्वती काय म्हणते इतक्या वेळ झाला. पार्वती मातेने सांगितलं मी विष्णू सहस्त्रनाम म्हणते. भगवान म्हणले आता विष्णू सहस्त्रनाम म्हणत म्हणत किती कालावधी घालवणार आहे. ते म्हणजे किती कालावधी जितका काल जाईल तितका चांगलाच आहे. चिंतने सरी तो धन्य धन्य काळ. भगवान शंकराने सांगितलं इतकं सगळं विष्णू सहस्त्रनाम वाचत बसायचं गरज नाही. फक्त राम नामाचा उच्चार जर तू केला तर संपूर्ण विष्णू सहस्त्रनामाचं फल तुला त्यातून प्राप्त होणार आहे. म्हणून राम रक्षा स्तोत्रामध्ये सुंदर श्लोक बुद्ध कौशिक ऋषीने आपल्याला सांगितला. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. भगवंताच्या 1000 नावाची बरोबरी करण्याचं सामर्थ्य केवळ एका भगवंताच्या राम नामामध्ये आहे. याचा अर्थ असा आहे की आता विष्णू सहस्त्रनाम म्हणणं सोडून द्यायचं. आधीच आम्हाला कंटाळा विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचा. विष्णू सहस्त्रनाम सोडून द्यायचं आणि फक्त राम म्हणायचं असा त्याचा अर्थ नाही. राम म्हटलंच पाहिजे पण विष्णू सहस्त्रनामही म्हटलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल अध्यात्म रामायणामध्ये गोड श्लोक आहे. कल्याणानाम निधानम कलिमल मथनम पावनम पावनानाम पाथेयम यन्मुमुक्षो सपदी परप्राप्तये प्रस्थितस्य. सुंदर श्लोक आहे. राम नामाचं महात्म्य अनेक पुराणांमधून गायलेलं आहे. असं हे भगवंताचं राम नाम अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून या राम नामाचं चिंतन केल्यानंतर फल प्राप्त होतंय. राम म्हणता रामची हुईजे राम रूपता प्राप्त होते. म्हणजे भगवत रूपता या राम नामाने प्राप्त होते. एवढंच नाही तर काय भगवंताचं चिंतन करता करता आपण ज्याचं चिंतन करू चिंतन करता चिंतनाचा एक सूत्र तुकोबरांनी आपल्याला सांगितलंय. आपण ज्याचं चिंतन करू ना चिंतन करता करता मनुष्य तद्रूपतेला प्राप्त होतो. चिंतने चिंतने
तद्रूपता. तुका म्हणे सुख देह निरसने चिंतने चिंतने तद्रूपता. आपण ज्याचं चिंतन करू तद्रूपतेला मनुष्य प्राप्त होतो. याकरता कीटकी भुंगीचा न्याय वेदांतामध्ये सांगितला जातो की ती जी आळी आहे त्या भिंगुरटीचं चिंतन करता करता तुका म्हणे आळी जीवे नुरीची वेगळी. तसं भगवंताचं ध्यान करता करता जीव रामरूपतेला प्राप्त होतो. एवढंच नाही, महाराज पुढे सांगतात पदी बैसोनी पदवी घेईजे. तो पदाला प्राप्त होतो, पदावर आरूढ होतो आणि त्याला पदवी प्राप्त होते. आता हे पद कोणतं? हे पद लौकिकातलं पद नाही. या पदाचं चिंतन भगवंताने 15व्या अध्यायामध्ये केलं, 8व्या अध्यायामध्ये केलं. तत्पदम तत्परिमार्गितव्यम, ते पद आहे तत्परिमार्गितव्यम. तव्यत प्रत्यय, त्या तत्पदाचं चिंतन करावं, त्या तत्पदाचा शोध घ्यावा. कसं आहे ते तत्पद? ते पद आहे कसं? यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः. ज्या पदाला प्राप्त झाल्यानंतर, ज्या पदावर बसल्यानंतर पुन्हा माघारी येणं नाही, असं ते पद आहे. तर या पुनरावृत्तीची वाट मोडली गा. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरांनी खूप गोड चिंतन केलेलं आहे. असं ते पद आहे की जिथं गेल्यानंतर पुन्हा माग येणं नाही. ज्या पदावर बसल्यानंतर त्या पदावरून आपल्याला कुणी हटवू शकत नाही. लौकिकातली पद त्याला मर्यादा आहे, 5 वर्षापुरतं, अनेक वर्ष, काही कालाची मर्यादा त्या पदाला आहे. पण हे राम नामाने प्राप्त होणारं जे पद आहे त्या पदाला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. ज्या पदावर बसल्यानंतर आपल्याला तिथून कोणीही उठवू शकत नाही, असं हे पद राम नामाने प्राप्त होतं. हे पद प्राप्त होणं सामान्य नाही. 8व्या अध्यायामध्ये चिंतन करताना ज्ञानोबराय म्हणतात ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जये थडियेची वेद चुबुकलेले ठेले. माऊली म्हणतात हे पद सामान्य नाही, दुर्लभ आहे. हे पद प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे आणि अगाध आहे. असं पद आपल्याला रामनामाने प्राप्त होतंय. विठ्ठल पुढती जे तेथ गेले तेन घेती मागवती पाऊले. महोदधिका मिनले स्रोत जैसे का लवनाची कुंजरी. सुदलिया लवन सागरी होयची ना माघारी परती जैसी. गोड चिंतन ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला. म्हणे लवणाची कुंजरी. कुंजरी शब्दाचा अर्थ होतो हत्तीन. मिठाची, लवण शब्दाचा अर्थ होतो मीठ. म्हणे मिठाची हत्तीन तयार केली, मिठाची सुंदर अशी हत्तीन तयार केली. आणि हत्तीन तयार केल्यानंतर एक म्हटलं अरे त्या हत्तीला पाहिजे, हत्तीनेला धुतलं पाहिजे, म्हणून तो धुण्याकरता समुद्रामध्ये घेऊन गेला. आता त्या हत्तीनेला समुद्रामध्ये धुण्याकरता नेल्यानंतर ती हत्तीन समुद्रातून पुन्हा माघारी येईल का? येईल का? तो का म्हणे लवण कळी पडता जळी ते होय, पुन्हा माघारी येणार नाही. तसं हा या राम पदाला प्राप्त झाला तर तिथून माघारी येणं नाही. विठ्ठल ज्ञानोबरांनी सुंदर दृष्टांत दिलेत. माऊली म्हणतात एकदा ऊसापासून साखर झाली. ऊसापासून काय होते? साखर. पुन्हा साखरेचा ऊस करता येतो का? नाही नाही. लोक फार बुद्धिमान आहेत, बुद्धिमान लोक काही करू शकतात, पण हे करू शकत नाही. ज्ञानोबरांची ओवी माऊली म्हणतात जैसा साखरेचा मागवता ऊस बुद्धिमंतपणेही करिता. ऊस नव्हे पंडो सुता जिया परी. माऊली म्हणतात किंवा तूप होऊनी मागवते दूधपणा नयेची निवृत्ते. तेऊनी पाऊनी जया ते पुनरावृत्ती नाही. एकदा दुधापासून घुसळण केलं, दही काढलं, लोणी काढलं, त्याचं तूप कडवलं. पण एखादा म्हणला नाही आता तुपाचं पुन्हा काय करा, दूध करा, होईल का? होत नाही. तसं ज्या पदाला गेल्यानंतर पुन्हा माघारी येणं नाही, असं जे पद आहे राम म्हणता रामाची होई जे पदी बैसोनी, अशा पदावर त्याचा पट्टाभिषेक होतो. ब्रह्मरूपता त्याला प्राप्त, असं ते ब्रह्मरूपता त्याला प्राप्त होते. आणि ब्रह्मरूपता प्राप्त झाल्यानंतर पुन्हा तो काही केलं तरी पुन्हा जीवत्व दशेला कधीही प्राप्त होत नाही. अशी ब्रह्मरूपता प्राप्त होते आणि ब्रह्मरूपतेच्या पदावर तो बसतो आणि त्याला पदवी प्राप्त होते. कोणती पदवी? खरं तर मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर मनुष्य देहामध्ये परमात्म्याने विवेक दिला. त्या विवेकाच्या द्वारे आपल्याला एक पदवी प्राप्त करायची. कोणती?
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे. तुकोबाराय सांगतात आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. देवाने आपल्याला आयुष्य जे दिलंय त्याच्यामध्ये साधना करून मनुष्याने सच्चिदानंद रूपता प्राप्त करावी. तशीच भागवतातली ओवी आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानोबराय सांगतात मनुष्य देहीचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. एवढा अधिकार देवाने ही पदवी आपल्याला या देहामध्ये प्राप्त होऊ शकते. सच्चिदानंद रूपता ब्रह्म रूपता परब्रह्म तत्व जसं सच्चिदानंद घन आहे. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण प्रभू रामचंद्र सच्चिदानंद घन आहे. जसा परमात्मा तशीच ब्रह्म रूपता सच्चिदानंद रूपता भगवंताचं नामचिंतन करता करता जीवाला प्राप्त होते. नामाचं चिंतन करता करता नामी रूपता जीवाला प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल सांगतात बाबा एवढं मोठं सुख सुख नव्हे सुखरूपता या भगवंताच्या नामामध्ये आहे. तुला जर ही सुखरूपता प्राप्त करायची असेल तर काय करावं लागेल? या नावावर विश्वास ठेवावा लागेल आणि विश्वास ठेवून तू याचा अनुभव घे. दुसरं चरण पैसे सुख पहिल्या चरणामध्ये सांगितलं प्रभू रामचंद्रांचं नाम चिंतन करता करता ही ब्रह्मरूपता सच्चिदानंद पदवी प्राप्त होते. अशी सुखरूपता कशामध्ये आहे? वचनी आहे. या वचनामध्ये आहे. कोणत्या वचनामध्ये आहे? रामनामाच्या वचनामध्ये आहे. आणि का हो आम्हाला हे का प्राप्त होत नाही? आम्ही तर बऱ्याच वेळा रामराम म्हणतो, आम्ही रामराम म्हणतो, पण आम्हाला हे का प्राप्त होत नाही? महाराज सांगतात तुला हे प्राप्त व्हायचं असेल तर महत्वाची गोष्ट महाराजांनी सांगितली. विश्वासे विश्वासाने अनुभव पाहे. तू अंतकरणामध्ये दृढ विश्वास धारण कर आणि मग याचा अनुभव घे. अंतकरणामध्ये विश्वास धारण कर आणि विश्वासाने मग याचा अनुभव घे. साधन करत असताना अंतकरणामध्ये विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. अत्यंत महत्वाचा आहे. तुकोबाराने तर विश्वासाला परमार्थातलं भांडवलच म्हटलंय. भांडवल गाठी तरी विश्वास झालो ते झालो निश्चय दास. विश्वास महाराज म्हणतात ज्याच्या अंतकरणामध्ये परमार्थाविषयी देवाविषयी विश्वास आहे तो धन्य आहे. विश्वासाची धन्य जाती. आपणही परमार्थ करतो महाराज, पण आपल्या अंतकरणामध्ये देवाविषयी विश्वास नाही, साधनेविषयी विश्वास नाही. आपलं वरपंगी मोठे सांगतात म्हणून आपलं करायचं, पण विश्वासाने आपण करत नाही. आहे का आपला विश्वास? देवावरच विश्वास नाही. देवाचं अस्तित्व आपण किती मानतो याच्यावर शंका आहे. देवावर विश्वास नाही, संतांवर विश्वास नाही, संत वाङ्मयावर विश्वास नाही, भगवंताच्या नामावर विश्वास नाही. आणि विश्वास धारण केला तर ज्याने तुकोबारांचं गोड प्रमाण ज्याच्या अंतकरणामध्ये विश्वास आहे ना
त्याला जास्त सायास करायची गरज नाही. सायास करायची गरज नाही. विश्वास या नाही लागत सायास, अनायासे रंग अंगा येतो. जो विश्वासी आहे म्हणून भाविक विश्वासी पार उतरले त्यासी. जो भाविक आहे ज्याने विश्वास ठेवला तो भवसागराच्या पार गेला. पण तुका म्हणे नासी कुतर्क्याचे कपाळी. इतकी कुतर्कता आपल्यात शिरली. ही कुतर्कता हा संदेह आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव राहू देत नाही. म्हणून संशयाचं चिंतन करताना 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी किती गोड वर्णन केलं. माऊली म्हणतात हा बहुवस जरी वाढे ते अज्ञानाचे गडद पडे, सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा. संदेह संशयात्मा विनश्यती, त्याच्यावर चिंतन करताना म्हणून सांगितलं संशय वाढला तर अंतःकरणातला विश्वास दूर जातो. म्हणून तुकोबाराय म्हणतात ऐका ऐका भाविक जन, वाल कोण कोण ते, अरे तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरा हो. भगवंताचं चिंतन, तार्किकाचा संग करू नका. दृढ विश्वास अंतःकरणामध्ये धारण करा. पण विश्वास धारण केल्यानंतर तुम्हाला याचं फल प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. याकरता एक दृष्टांत सांगतो की काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराज राहत आहेत. काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराज राहत आहेत. त्याच काशी क्षेत्रामध्ये तुलसीदासांचा आश्रम गंगेच्या काठावर आहे. आणि त्याच काशी क्षेत्रामध्ये सुरदास प्रभू गंगेच्या वाळवंटामध्ये चिंतन करत पडलेले असतात. अशा तिन्ही महापुरुष, या कथेच्या संदर्भाने असं सांगितलं जातं की तिन्ही महापुरुषांचा काल एकच मानलेला आहे. कबीर महाराज काशी क्षेत्रामध्ये गावात राहतात. तुलसीदास महाराज गंगेच्या तटाकावर राहतात, गंगेच्या काठावर राहतात. आणि सुरदास प्रभू गंगेच्या वाळवंटामध्ये सदैव चिंतन करत पडलेले असतात. काय झालं, कबीर महाराजांचे चिरंजीव कमाल महाराज आपल्या काही लहान आणि आपल्या काही मित्रांसोबत विटी दांडूचा खेळ खेळतायत. गंगेच्या काठावर, गंगेच्या कडेला विटू दांडूचा खेळ खेळतायत. तर खेळ खेळत असताना समोर त्यांचं लक्ष गेलं तर एक दिंडी चालत येत होती. एक दिंडी येताना त्यांनी पाहिली. कमाल महाराजांनी विचार केला आता दिंडी येण्याचा कोणता काल नाही, की दिंडी मध्येच कशी काय आली, दिंडी अगोदर मध्येच कशी काय आली. म्हणून त्यांनी तो भगवंताच्या नामाचा उच्चार ऐकला आणि कमाल महाराज आणि त्यांचे सगळे सवंगडी त्या ठिकाणी पाहण्याकरता गेले. पाहण्याकरता गेल्यानंतर ती सगळी दिंडी चालली होती. त्याच्या पुढे एक मनुष्य पुढे चाललेला होता. त्या मनुष्याला कमाल महाराजांनी विचारलं आपण कोण, ही दिंडी कुठून आली, काय आहे, हे सगळं विचारल्यानंतर कमाल महाराजांनी त्या माणसाने सांगितलं तो एक सावकार होता. काशी क्षेत्राच्या जवळच्या गावामध्ये राहणारा तो एक सावकार होता. त्या सावकाराने सांगितलं की मला कुष्ठरोग झालेला आहे, मला कुष्ठरोग झालेला आहे. आणि कुष्ठरोग झाल्यानंतर मी अनेक प्रयत्न केले कुष्ठरोग निवृत्त होण्याकरता, पण कशानेही मला गुण आला नाही, कशानेही गुण आला नाही. कमाल महाराजांना आश्चर्य वाटलं. कमाल महाराज म्हणले कशाने, ते म्हटले काही किती साधनं केली, अनेक दवा डॉक्टर केले, अनेक पैसा खर्च केला, पण माझा कुष्ठरोग काही बरा झाला नाही. हा कुष्ठरोग बरा झाला नाही म्हणून मी आता असा निर्णय घेतला, शेवटचा निर्णय काय, आता मी कंटाळलो जगण्याला, आता हा देह घ्यायचा आणि गंगेमध्ये समर्पित करायचा. गंगेमध्ये समर्पित करण्याकरता मी या ठिकाणी आलोय आणि जात असताना दिंडी घेऊन यावं, तेवढंच नामचिंतन आपल्याकडून घडेल, अन्नदान घडेल, म्हणून ह्या सगळ्या दिंडीला मी घेऊन आलेलो आहे. ही सगळी दिंडी सोबत आणलेली आहे. ती सगळी दिंडी पाहिल्यानंतर कमाल महाराजांना आश्चर्य वाटलं की मी माझ्या वडिलांच्या मुखातून राम नामाचं महात्म्य श्रवण करतो की राम नामाने सगळ्या व्याधी, नामाच्या काही शक्ती पुराणामध्ये सांगितल्या. सर्व व्याधी विनाशनी ही नामाची एक शक्ती आहे. सर्व व्याधींचा विनाश करणं हे नामामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. अहो बाकीच्या व्याधी जाऊ द्या, महाराज म्हणतात भवरोगा ऐसे जाय अनिक काय शुल्लके, हेची भवरोगाचे औषध जन्मजरा तुटे व्याध. भगवंताच्या नामाने सगळ्या गोष्टी दूर होतात, अगदी भवरोग दूर होतो. सामान्य कुष्ठरोगाची काय कथा आहे. कमाल महाराजांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं, म्हणे काव तुम्ही सगळी साधनं केली म्हणता, तुम्ही रामनामाचं चिंतन कधी केलं का. तो म्हटलं हो, लय वेळा रामनामाचं चिंतन केलं. म्हणजे रामनामाच्या चिंतनाने तुम्हाला गुण आला नाही. तो म्हटला नाही आला. कमाल महाराज म्हणले ठीक आहे, रामनामाने तुम्हाला गुण आला नाही, रामनामाने गुण आलाच पाहिजे. तुम्ही रामनाम तसं घेतलं नसेल म्हणून तुम्हाला रामनामाची प्रचिती आली नाही. म्हणे चला माझ्यासोबत गंगेकडे चला. 3 वेळा गंगेमध्ये डुबकी मारायची आणि रामनामाचा उच्चार करायचा.
जर तुमचा कुष्ठरोग बरा झाला नाही तर मी सुद्धा तुमच्या सोबत गंगेमध्ये देह समर्पित करणार. हा कमाल महाराजांचा दृढ विश्वास ऐकल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये थोडीशा विश्वास निर्माण झाला. काहीतरी हा बालक आपल्याला सांगतोय, त्या अर्थी इतक्या विश्वासाने तो बोलतोय, त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. असंही आपल्याला गंगेमध्ये देह टाकून आपल्याला मरायचंच आहे. म्हणून त्याला घेऊन त्या ठिकाणी गंगेमध्ये आले. कमाल महाराज घेऊन आले. कमाल महाराजांनी त्याला गंगेमध्ये उतरवल्यानंतर कमाल महाराजांनी त्याच्या मस्तकाला धरलं आणि गंगेमध्ये बुडी मारण्याकरता सांगितलं. गंगेमध्ये बुडी मारायची आणि अगदी दृढ निश्चयाने राम नामाचं चिंतन करायचं. एकदा राम म्हणायचं. पहिली बुडी मारायला लावली, राम नामाचा उच्चार करायला लावला, पुन्हा डुबकी मारून वर आले. कुष्ठरोग काही निवृत्त झालेला नव्हता, आहे तसाच होता. कमाल महाराज म्हटले दुसरा प्रयत्न आहे. पुन्हा दुसरा प्रयत्न करायला सांगितला आणि त्याला सांगितलं अगदी हृदयपूर्वक, अगदी अंतकरणापासून परमात्म्याला आळव. त्या राम नामाचा सद्गदित अंतकरणाने त्या राम नामाचं चिंतन कर. अगदी हृदयापासून राम नामाचं चिंतन कर. दुसऱ्यांदा बुडी मारली, वर निघाला, तरी सुद्धा कुष्ठरोग बरा झालेला नव्हता. तिसरी वेळ होती, तिसरी डुबकी आता मारायची होती. कमाल महाराज त्याच्यासोबत गंगेमध्ये उतरलेले होते. पण विटू दांडू खेळत असताना तो जो दांडू असतो, तो दांडू कमाल महाराजांच्या हातामध्ये तसाच होता. कमाल महाराजांनी विचार केला, याला रामनामाचा प्रभाव याच्यावर होत नाही, रामनामामध्ये दोष नाही, याच्यामध्येच दोष आहे. तितक्या श्रद्धेने विश्वासाने हा रामनामाचं चिंतन करत नाही, म्हणून याचा कुष्ठरोग बरा होत नाही. माझ्या वडिलांच्या मुखातून, कबीर महाराजांच्या मुखातून ऐकलेली वाणी काही खोटी ठरणार नाही. म्हणून त्याला सांगितलं आता तिसरा प्रयोग करायचा. अगदी श्रद्धेने विश्वासाने डुबकी मारायची आणि प्रभूंचं हृदयापासून चिंतन करायचं. त्याला खाली दाबलं आणि तो जो हातातला दांडू होता, तो दांडू त्याच्या डोक्यात जोराने मारला. आता दांडूचा घाव डोक्यामध्ये पडल्याबरोबर एकदम अंतःकरणापासून तो राम म्हटला. घाव अंगावर पडल्याबरोबर अगदी हृदयाच्या तळमळीने राम असा उच्चार त्याने केला आणि वर येऊन पाहतो तो त्याचा सगळा कुष्ठरोग बरा झाला. विठ्ठल मी सांगतो याच्याकरता विश्वासे अनुभव पाहे. विश्वासाने कथा इथं संपलेली नाही, अजून कथा पुढे आहे. हे सगळं पाहिलं कमाल महाराजांना आनंद झाला. कमाल महाराजांना इतका आनंद झाला की आजपर्यंत वडील आपल्याला सांगत होते रामनामाचं महात्म्य, आज आपण रामनामाचा अनुभव घेतलाय. आणि थोडासा अभिमान त्यांच्या अंतःकरणामध्ये नकळत निर्माण झाला की रामनामाच्या सामर्थ्यावर मी आज एका कुष्ठरोग्याचा कुष्ठरोग बरा केला. म्हणून ते वडिलांकडे धावत धावत आले आणि वडिलांना सांगतात, पिताजी अशी अशी घटना गंगेच्या काठावर घडली. एका कुष्ठरोग्याचा कुष्ठरोग मी रामनामाच्या जपाने निवृत्त केला. कबीर महाराजांनी विचारलं, का रे, किती वेळा रामनामाचा उच्चार केला, किती वेळा रामनामाचा उच्चार केला? त्यावेळेस कमला महाराजांनी सांगितलं 3 वेळा रामनामाचा उच्चार केला. म्हणजे असं थोडीशी त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला अभिमान दूर करण्याकरता कबीर महाराजांनी एक युक्ती केली. कबीर महाराज म्हटले, ठीक आहे, अरे कुष्ठरोग दूर करण्याकरता 3 नाम कशाला लागतात? त्रिवार रामनामाचा जप कशाला करावा लागतो? एका रामनामाच्या उच्चारामध्ये एवढं सामर्थ्य आहे, मग 3 नाम तू का खर्च केली? असं म्हटले, बरं ठीक आहे म्हणे, तुला मी एक पत्र देतो, ते पत्र घेऊन तू तुळशीदासांकडे जा. तुळशीदासांकडे जा, त्यांच्याकडे हे पत्र घेऊन जा. पत्रामध्ये काहीतरी लिहिलं, ते पत्र कमाल महाराजांच्या हातामध्ये दिलं. ते पत्र घेऊन कमाल महाराज तुळशीदासांकडे आले. तुळशीदासांकडे आल्यानंतर त्याच्यामध्ये कबीर महाराजांनी असं लिहिलं होतं, डुबा वंश कबीर का पैदा किया ऐसा पुत्र. असा पुत्र मी पैदा केला, माझा वंश डुबून गेला. म्हणे काय, कसा पुत्र पैदा केला? की एका कुष्ठरोग्याचा कुष्ठरोग दूर करण्याकरता त्रिवार त्याने रामनामाचा खर्च केला, 3 नाम खर्च केली, माझा वंश डुबला. आता ही सगळी भाषा तुळशीदासांनी पाहिली. तुळशीदासची विचार करतायत, पुत्रांनी 3 वेळा रामनामाचा उच्चार करून कुष्ठरोग बरा केला, असा पुत्र यांच्या पोटी जन्माला आला. असा पुत्र पोटी जन्माला जर आलाय तर हे असं का म्हणतायत, डुबा वंश कबीर का, असं का म्हणतायत? त्यांच्या लक्षामध्ये आलं की कबीर महाराजांची ही भावना आहे. आता साधू महापुरुषाला सगळं कळतं. त्यांना लक्षात आलं की कमालाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली ही अहंकाराची वृत्ती ती नष्ट करण्याकरता कबीर महाराजांनी त्याला आपल्याकडे पाठवलंय. हे पाहिल्यानंतर तुळशीदासांनी सांगितलं, बाळा तू थोडासा थांब म्हणे. मग तुळशीदासांनी त्यांच्या एका शिष्याला सांगितलं की अरे बाळा, या आपल्या काशी क्षेत्रामध्ये जेवढे कुष्ठरोगी असतील
जेवढे कोणी कुष्ठरोगी असतील त्या सगळ्या कुष्ठरोग्यांना आपल्या आश्रमाच्या बाहेर एकत्रित कर. सगळे कुष्ठरोगी त्या आश्रमाच्या बाहेर येऊन थांबले. किती कुष्ठरोगी भरले रे? तो म्हटला 500 कुष्ठरोगी. पूर्वीच्या काळामध्ये कुष्ठरोगावर उपाय नसायचा, म्हणून लोक आपल्या तीर्थक्षेत्रामध्ये जायचं, तिथं चिंतन करता करता आपला देहत्याग करायचा. अशा हेतूने लोक तीर्थक्षेत्रामध्ये यायचे. काशी क्षेत्रामध्ये आलेले 500 कुष्ठरोगी भरले. हे सगळे 500 कुष्ठरोगी तिथं समोर तुळशीदास स्वामींच्या आश्रमासमोर जमा झाले. हे सगळे 500 कुष्ठरोगी पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं, कमाल महाराज जवळच उभे होते, त्यांनी आपल्याला शिष्याला सांगितलं की जा, एक घडा दिला, तो घडा गंगेच्या पवित्र पाण्याने भरून आण. गंगेचं पवित्र पाणी आणलं. तुळशीदास प्रभूने एक तुळशीचं पत्र घेतलं, एक तुळशी पत्र घेतलं आणि त्या तुळशी पत्रावर राम नाम लिहिलं. छोट्या अक्षरामध्ये तुळशी पत्रावर राम नाम लिहिलं आणि ते राम नामाचं पत्र, तुळशी पत्र त्या गंगेच्या घड्यामध्ये टाकलं. गंगेच्या घड्यामध्ये टाकल्यानंतर शिष्याला सांगितलं, हे सगळं पाणी आहे, हे सगळं कुष्ठरोग्यांच्या अंगावर शिंपडून ये, कुष्ठरोग्यांच्या अंगावर शिंपडून ये असं म्हटल्यानंतर तो गेला आणि ते सगळं पाणी त्याने कुष्ठरोग्यांच्या अंगावर शिंपडून आला. कुष्ठरोगांच्या अंगावर शिंपडल्यानंतर चमत्कार असा झाला की जे 500 कुष्ठरोगी होते त्या सगळ्यांचा कुष्ठरोग दूर झाला. सगळे कुष्ठरोगी बरे झाले. कमाल महाराजांना चमत्कार वाटला की आपण एका कुष्ठरोग्याचा एक कुष्ठरोग बरं करण्याकरता 3 वेळा रामनामाचा खर्च केला, पण यांनी फक्त एकदाच रामनाम लिहिलं आणि 500 कुष्ठरोगी बरे केले. काय यांच्या अंतःकरणामध्ये रामनामाचा विश्वास असेल, किती दृढ विश्वास असेल. ठीक आहे, ते पुन्हा घरी आले. घरी आल्यानंतर कबीर महाराजांनी विचारलं, काय झालं बाळा? तुळशीदासांकडे गेला होता, काय घडलं? त्यांनीच घडलेला सगळा चमत्कार सांगितला. ठीक आहे म्हणे, आता पुन्हा मी तुला सांगतो. आता गंगेच्या वाळवंटामध्ये सूरदासजी राहत आहेत, भगवंताचं चिंतन करत पडलेले असतात, त्यांच्याकडे जा. त्यांना एक पत्र लिहून दिलं आणि ते पत्र घेऊन तुळशीदासांनंतर सूरदासांकडे पाठवलं. तो सूरदासांकडे गेला तर सूरदास महाप्रभू गंगेच्या वाळवंटावर राम नामाचं चिंतन करत पडलेले आहेत. त्यांना दिसत नाहीत, अंध आहेत, दिसत नाहीत, पडलेले आहेत. पडलेले असताना ज्यावेळेस कमाल महाराज जवळ आले त्यावेळेस सूरदासजी म्हणतायत, ये कमाल बाळा ये, तुला कबीर महाराजांनी पाठवलं ना, ये बाळा ये. असं म्हटल्यानंतर कमालाला आश्चर्य वाटलं, दिसत नाही तरी सुद्धा हे ओळखतात कसं? जवळ गेला, म्हणजे काय? वडिलांनी एक पत्र दिलंय, म्हणे मला वाचता येत नाही रे बाळा, तूच वाचून दाखव. त्याला पुन्हा दुसरा धक्का बसला. मी आलेलं यांनी पाहिलं, मला दिसत नाही म्हणतायत, मग मी आलेलं यांना कसं दिसलं? ठीक आहे म्हणे, त्यांनी पत्र वाचून दाखवलं. सूरदासांनाही कबीर महाराजांचा भाव कळाला की कमालाला आपल्याकडे कशा करता पाठवलंय. सूरदासांनी सांगितलं, अरे 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 ए कमाल इकडे ये. ते गंगेमध्ये प्रेत वाहत चालले बघ, ते प्रेत इकडे घेऊन ये. आजही काशी क्षेत्रामध्ये आपण पाहतो की परिसरामध्ये पंचकृषीमध्ये मेलेली माणसं सगळे गंगेच्या काठावर जो महास्मशान घाट आहे तिथं दहन करण्याकरता आणली जातात. पूर्वीच्या काळात प्रेत अशीच गंगेमध्ये सोडली जायची. हे प्रेत असे एक प्रेत वाहत येत होतं. ते वाहत येणारं प्रेत सूरदासांनी त्या कमालाला आणायला सांगितलं. कमाल महाराजांनी ते प्रेत आणलं आणि आणल्यानंतर कमाल महाराजांना सूरदासांनी सांगितलं, त्या प्रेताला इकडे माझ्याजवळ घेऊन ये आणि त्या प्रेताचा कान माझ्याकडे घेऊन ये. ते प्रेताचं तोंड माझ्या तोंडाजवळ त्या प्रेताचा कान घेऊन ये. त्या प्रेताला जवळ आणलं आणि सूरदासांनी त्या प्रेताच्या कानामध्ये रा म्हटलं नाही, नुसता रा म्हटलं, नुसता रकाराचा उच्चार केला. रकाराचा उच्चार करण्याच्या पुढे मकाराचा उच्चार करण्यापूर्वीच जसा झोपलेला माणूस खडबडून जागा व्हावा तसा तो मेलेला माणूस उठून बसला आणि त्याने सूरदासांचं दर्शन घेतलं. म्हणजे पूर्ण रामनामही नाही, नुसता रकार. हे जे रामनाम आहे या रामनामापैकी रकारामध्ये एवढं सामर्थ्य आहे, मकाराचं सामर्थ्य मी अगोदर श्लोक सांगून हे दोघांचं सामर्थ्य सांगितलं होतं. तसा रकाराचं सामर्थ्य वेगळं आहे, मकाराचं सामर्थ्य वेगळं आहे. पद्मपुराणामध्ये याचं गोड चिंतन आलेलं आहे. मकारामध्ये कशाची बीज आहे, रकारामध्ये कशाची बीज आहे, हे पद कसं आहे या पदाचं चिंतन गोड आलेलं आहे. तर हे जे राम नाम आहे नुसत्या रकाराचा उच्चार केल्याबरोबर ते प्रेत जिवंत झालं. मग कमाल महाराजांच्या अंतःकरणामध्ये असणारा अभिमान दूर झाला आणि त्यांना खऱ्या रामनामाची महती कळाली. विठ्ठल या विश्वासावर अवलंबून आहे.
आपल्या अंतकरणामध्ये रामनामाविषयी जितका विश्वास दृढ असेल तितकं फल आपल्याला अधिक प्राप्त होतं. म्हणून परमार्थामध्ये विश्वासानेच श्रेष्ठ गती आपल्याला प्राप्त होते. महाराज म्हणतात तुझा विश्वास नसेल तर विश्वासे तू अगोदर विश्वास ठेव आणि विश्वासे अनुभव पाहे, विश्वासाने याचा अनुभव घे. महाराजांनी एका ठिकाणी अजून म्हटलं की नाही, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारोनी विश्वास. विश्वास अंतकरणामध्ये धारण कर. म्हणून हा विश्वास धारण केल्यानंतर तुला ही फलश्रुती प्राप्त होईल. एकदा रामनामाचं चिंतन तू करायला लागला, रामनामाचं चिंतन करायला लागला तर इतर रसांविषयी तुझ्या अंतकरणामध्ये वीट निर्माण होईल. तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, राम रसाचे जगे आपल्या गावातले काही भाविक मंडळी दिहू क्षेत्राला पायी वारी करीत भजन करत येतात. थोडी मंडळी, जास्त नाही. ही सगळी मंडळी भजन करत येत असताना त्यांचा मुक्काम आमच्या गावामध्ये आला आणि गावामध्ये आल्यानंतर त्यांनी नंबर घेतला आणि मला फोन केला. आमचा कोणताही प्रकारचा परिचय नसताना फोन केला, पण दिहू मध्ये आल्यानंतर त्यांनी माझी भेट घेतली आणि नंतर इथे येण्याचा प्रसंग आला आणि सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. जे काही निष्ठावान मंडळी भजन करत करत देहूची वारी करतात, आळंदीची वारी करतात आणि परमार्थ साधन करणारं हे गाव दिसत आहे. कारण पत्रिकेमध्ये वाचत असताना दुपारी 3 ते 5 नियमाचे भजन, नियमाचं भजन करणारं हे गाव दिसतंय. म्हणजेच वारकरी संप्रदायाची उपासना करणारी ही मंडळी आहेत. या सर्व मंडळींच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. कीर्तनाकरता उपस्थित असणारे मृदंगाचार्य महाराज आहेत. ही सगळी मंडळी, यांचा परिचय नाही पण ही सगळी मंडळी आहेत. विनेकरी आपले पोपट महाराज, ही सगळी मंडळी आहेत. अगदी चौकदारापासून सगळी मंडळी आणि आमच्या सोबत आलेले सागर महाराज घाडगे आणि हे प्रसाद महाराज भोर, आपल्या तालुक्यामधलं एक भूषण, एक रत्न आपले दत्तात्रय महाराज भोर, त्यांचे ते चिरंजीव आहेत आणि ते सुद्धा दिहू क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चिंतन करतायत, साधना करतायत, शिक्षण घेतायत. ते या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित आहेत. या सर्वांच्या विषयी कृतज्ञता भाव प्रकट करतो. जाता जाता एकदा तुकोबारायांचं भजन करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. तुकाराम 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 तुकाराम